मी टीका करत नाही, पण तुम्हाला मी सांगतो, आता मुंबईमध्ये दर पावसाळ्यामध्ये खड्ड्याचा प्रवास करायचे लोक, होय. अपघात व्हायचे, कोणीतरी गाणं पण केलं होतं त्याच्यावर, बरोबर आहे. मग तसंच खड्ड्याचा रस्ता ठेवायचा. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा चेलना बोलवलं, कमिशनरना, म्हणालो हे मुंबई खड्डेमुक्त पाहिजे. कशी होणार? बोले कॉन्क्रीटचे रस्ते करायला लागतील. बोले काय प्रॉब्लेम आहे? बोले काहीच नाही. मग का ठेवलंय? बोले तुम्ही सांगा, करतो. 2 फेजमध्ये आम्ही मुंबईचे कॉन्क्रीटचे रस्ते करण्याचा निर्णय घेतला. मला वाटतं जवळपास 1 फेज कंप्लीट होण्याच्या मार्गावर आहे. दुसरा फेज पण वर्षभरामध्ये कंप्लीट होईल. मुंबई खड्डे मुक्त करणं गुन्हा आहे, बरोबर आहे. इतके वर्ष का नाही केलं? मुंबईत साधे एसटीपी नाही आहे, सिवरेज ट्रीटमेंट प्लांट. छोटी महापालिका कल्याण, डोंबिवली, ठाणे आमचे सिवरेज ट्रीटमेंट प्लांट आहेत. 7 सिवरेज ट्रीटमेंट प्लांटला मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मान्यता दिली, त्याची कामं सुरू आहेत. म्हणजे सगळं पाणी, प्रदूषित पाणी आपण समुद्रात सोडतो. बाजूनी बघा, काळं काळं क्षार पाणी आहे. आता हे ट्रीटमेंट प्लांट कंप्लीट झाल्यानंतर निळं क्षार स्वच्छ पाणी तुम्हाला समुद्रात नक्कीच. काय वाईट आहे? बिलकुल नाही. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, आमचा डेव्हलपमेंट प्रो डेव्हलपमेंट आणि प्रो एन्व्हायरमेंट आहे. अटल सेतू म्हणाले बांधताना सगळे काय ते फ्लेमिंगो पळून जातील. मी म्हणालो फ्लेमिंगो पळता कामा नये, फ्लेमिंगो कमी होता कामा नये. त्याच्यावर मी तज्ज्ञांची कमिटी बोलवली. तिथे आम्ही काम करताना नॉईज बॅरियर उभे केले, रिव्हर्स सर्क्युलेशन ड्रिलचा वापर केला. ज्यांनी तो अहवाल केला होता की कमी होतील, त्यांचाच अहवाल आम्ही घेतला. फ्लेमिंगो कमी नाही झाले, फ्लेमिंगो वाढले. एन्व्हायरमेंटचं लक्ष ठेवून आम्ही काम केलं. लोकांची ट्रॅफिकची अडचण कमी होणार आहे का? बिलकुल 100%. आता बघा, बांद्रा वर्सोवा होतोय, वर्सोवा ते पुढचा मीरा भाईंदर, त्याच्या पुढे विरार, म्हणजे वेस्टर्नची ट्रॅफिक पूर्ण कमी होऊन जाणार. वेस्टर्नची. आता ईस्टर्नची जी आहे फ्रीवे, जिथे लँड होतो, कुठला छेडानगर, तिथून आम्ही डायरेक्ट वरती लिफ्ट करतोय रोड एलिव्हेटेड ईस्टर्नचा, तो डायरेक्ट ठाणा मार्गे, गायमुख मार्गे फाउंटन हॉटेल पर्यंत जातो, अहमदाबाद रोडकडे आणि इकडे मीरा भाईंदरकडे. म्हणजे ईस्टर्न आणि वेस्टर्नची ट्रॅफिक गायब. ठाणे बोरिवली टनेल आम्ही करतोय, 2 तासाचं अंतर 20 मिनिटामध्ये ट्विन टनेल, त्याचं आम्ही भूमिपूजन केलं. ट्रॅफिक कमी होईल. त्याचबरोबर ट्रॅफिक तर तुम्हाला पाहिजे ना कमी करायची, बरोबर ना. तर ईस्टर्नची ट्रॅफिक, वेस्टर्नची ट्रॅफिक कमी होईल. आणि आता बीकेसीतली ट्रॅफिक कमी करण्यासाठी अंडरग्राऊंड टनेल 70 किलोमीटरचे आपण त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे. आणि जे ट्रॅफिक पॉट टॅक्सी, पॉट टॅक्सीचं भूमिपूजन आम्ही केलं. पॉट टॅक्सी मुंबईमध्ये करतोय, ठाणे शहरात करतोय, इतर ठिकाणी करतोय, कारण प्रधानमंत्री महोदयांनी एकदा आमच्या बैठकीत त्याचा उल्लेख केला. त्यामुळे मुंबईतली ट्रॅफिक, मुंबई MMR ची ट्रॅफिक कमी करणं हा आमचा उद्देश आहे. आणि मुंबई महाराष्ट्र देशाचं ग्रोथ इंजिन आहे. मुंबई आणि MMR महाराष्ट्राचं ग्रोथ इंजिन आहे. आज एक महत्वाचा दिवस होता महाराष्ट्रासाठी. विधान परिषदेच्या उमेदवाऱ्या भरायच्या होत्या आणि तुम्ही काही दिवस आधी एक अशी बातमी सोडली असं म्हणायचं का, की 3 उमेदवार देणार होते. ती खेळी तुम्हाला ज्यांना बाहेर ठेवायचं होतं मैदानातून, त्यासाठी यशस्वी झाली असं म्हणायचं का? तुमचा कार्यक्रम इन्फ्रावर आहे ना? आमचा कार्यक्रम व्हिजनवर आहे आणि ही पॉलिटिकल व्हिजनचा भागच आहे. कोणाला बाहेर ठेवायचं, आत घ्यायचं का, आमचं काही काम नाही. आमचे 2 उमेदवार आम्ही उभे केले. महायुतीने आमचे BJPचे 5, आमचे 2 आणि अजितदादांचे 1. त्यामुळे आम्ही आमचे उभे केले आणि निवडणूक पण बिनविरोध होते. त्यामुळे काय ते असं काय आम्ही काय ठरवून केलेलं नाही.
एक प्रश्न, आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून बरीच प्रश्न खरं तर माझ्याकडे, पण मी आपल्याला